महत्त्वपूर्ण बातमी तुमच्यापुढे मी घेऊन येत आहे। राज्यात तब्बल 25,000 शिक्षक अतिरिक्त काय आहे सविस्तर वृत्त नक्की जाणून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघा, एकमेकांना शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, जुना संच मान्यतेनुसार राज्यात जवळपास 25,000 शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या। नव्या संच मान्यतेमुळे राज्यात 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत। ही नवी संच मान्यता लागू केल्यास ग्रामीण शिक्षण व्यवस्था कोलमडणार आहे। त्यामुळे नवीन संच मान्यता रद्द करण्याची मागणी राज्यातील शिक्षकातून होत आहे। राज्यातील शिक्षक जिल्हा परिषद शाळांच्या नवीन संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांची नोकरी अडचणीत आली आहे। त्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेने नवीन संच मान्यतेस न्यायालयात आव्हान दिले आहे। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने नवीन संच मान्यतेस तुर्तास स्थगिती दिली आहे। त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना थोडा दिलासा मिळालेला आहे। नवीन संच मान्यता ही अन्यायकारक। राज्यातील जिल्हा परिषद शाळांची संच मान्यता गंभीर विषय आहे। नवीन संच मान्यतेचे अन्यायकारक धोरण रद्द करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार शिक्षक संघटनेने शासनास निवेदने दिली आहेत। ग्रामीण शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचे हे धोरण आहे, त्यामुळे ते रद्द करावे अशी त्यांची मागणी आहे। नोकरीवर गदा येण्याची शक्यता। सन 2023-24च्या संच मान्यतेनुसार राज्यात शिक्षकांच्या 25,000 जागा रिक्त होत्या। नव्या संच मान्यतेनुसार 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत। शिक्षक पालकांमध्ये नवीन संच मान्यतेविषयी जनजागृती नाही। शासनाने काढलेल्या नव्या संच मान्यतेमुळे राज्यातील हजारो शिक्षकांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे। या कारणामुळे शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात। नव्या संच मान्यतेनुसार शाळेसाठी शिक्षकाची नियुक्ती ग्राह्य धरताना शाळेकडे आधार कार्ड असलेल्याच विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची नोंद ग्राह्य धरण्यात आली आहे। राज्यातील अनेक शाळेत हजारो विद्यार्थी आधार कार्डविना शिक्षण घेत आहेत। असे विद्यार्थी नवीन संच मान्यतेत ग्राह्य धरण्यात आलेले नाहीत। शाळेत शिक्षक मंजूर करताना 60 पटसंख्येला 2 तर 61 पटसंख्येला 3 शिक्षक मिळू शकत होते। मात्र आता नव्या संच मान्यतेनुसार शाळेत तिसरा शिक्षक मिळण्यासाठी 76 पटसंख्या केली आहे। या सर्व कारणामुळे राज्यभर मिळून सुमारे 25,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे। अर्थातच काय की नवीन संच मान्यतेमुळे राज्यातील 25,000पेक्षा जास्त शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत। त्यामुळे शासनाने नवीन संच मान्यता रद्द करावी व जुन्या संच मान्यतेनुसारच रिक्त पदे भरावीत। त्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल, असे वीरभद्र यादवाड, जिल्हाध्यक्ष जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ सोलापूर यांचे म्हणणे आहे। तर संच मान्यतेच्या या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट्स करून नक्की लिहा। आणि येणाऱ्या दिवसात बदल्यासुद्धा होत आहेत, त्यामुळे याच्यावर काय परिणाम होईल हे आपल्याला सांगता येणार नाही। तुम्ही आपले मनोगत कमेंट्स करून नक्की लिहा, एकमेकांना शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत।